तव गुणा बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती देन म्हणून किव भाती तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भान जो भानवाराधीला तयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागून तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा न्हावी गावामध्ये वैकुंठवासी श्री नथुसिंग बाबा राजपूत महाराज यांच्या दौरा मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी परिपूर्ण होत आहे आणि आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। मला असं वाटतंय हा या गावातला दौरा मंडळाचा पहिला कार्यक्रम आहे, दुसरा कार्यक्रम आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीने आपण आपलं सर्वांचं नियोजन या दृष्टीने दिसतंय। भव्य असा मंडप, आपल्या सर्वांची उपस्थिती आणि गायक वादक आणि आपण सर्व वारकरी संप्रदायाची आणि विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि एक सुंदर प्रथा जी केवळ आपल्या परिसरामध्ये सुरू आहे। कारण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही ऐकायचो की दौरा मंडळाचे कार्यक्रम असतात, दौरा मंडळाचे कार्यक्रम असतात, पण हा काय कार्यक्रमाचा प्रकार हे मात्र माहिती नसायचं आणि तो आपल्याच भागामध्ये असतो हे पण मला प्रकर्षानं जाणवतंय आणि त्याचे साक्षीदार आमचे हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज आरू आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाने आपलं श्री विठ्ठल नामजप या ठिकाणी सुरू आहे आणि परिसरामध्ये कुठे जरी अशा पद्धतीचा कार्यक्रम असला तर आरू महाराजांचं मार्गदर्शन त्याला लाभत असतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या गोड आवाजातून आपण विठ्ठल नामाचं संस्मरण त्या ठिकाणी करतो आणि एक आनंद जो नामाचा आहे तो त्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतो। आज कीर्तन सेवा माझ्या वाट्याला ही दुसऱ्या दिवसाची आलेली आहे। खरं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावरती दुपारी चिंतन आणि आज कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये ज्ञानोबारायांच्या काही अभंगांचं चिंतन 13व्या अभंगापर्यंत आपण करणार आहोतच आणि त्याचबरोबरीनं नाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन व्हावं आणि नामस्मरणाच्या संबंधानं हा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे नामस्मरणाचं महात्म्य आपल्या जीवनामध्ये काय आहे याचा विचार ज्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितला आहे तो अभंग सेवेकरता निवडावा असा विचार केला म्हणून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। हरिभक्तीपरायण श्री नरेंद्र भाऊ नारखेडे यांच्या माध्यमातून मला फोन आला आणि सांगितलं असा कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे की त्यांना मी कधी नाही म्हणत नाही अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या साठी या ठिकाणी मला दर्शनाचा लाभ त्या निमित्ताने झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्यासाठी आमचे एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले असणारे ऋषिकेश महाराज कुलकर्णी रावेचे ते पण उपस्थित आहेत। बरीचशी मंडळी आहे, आमच्या ऑनलाईन वारकरी संप्रदायाचे विभागीय अध्यक्ष प्रितेश महाराज चौधरी आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यथामती आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत। साधारणतः जीवन हे परिवर्तनशील आहे, परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि हा जीवशास्त्राचा समाजशास्त्राचा सिद्धांत आहे की एक गोष्ट जी जशी आहे ती कायम तशीच राहील असं नाही।
त्याच्यामध्ये परिवर्तन होत आलेलं आहे, परिवर्तन होत राहणार आहे. आणि हे परिवर्तन हे अटळ आहे, याला कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा या काळाला थांबवू शकत नाही. एवढं हे परिवर्तन हे अटळ आहे. मग जीवन जगण्याच्या या वाटेवरती आपण नेमकं काय करावं, काय करणं अपेक्षित आहे, आणि जे करणं अपेक्षित नाही ते करत असल्यामुळे एकनाथ महाराजांसारख्या संतांना आपल्याला सावधानतेचा इशारा देण्याची वेळ आहे. संत महात्मे आपल्याला वेळोवेळी इशारा देत असतात. जसं एखाद्या सिगारेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं, स्मोकिंग सिगारेट इज इंजुरियस टू द हेल्थ, म्हणजे सिगारेट पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे स्पष्टपणे त्या पाकिटावरती लिहिलेलं असतं. त्याच्यावरती चित्रविचित्र चित्रही काढलेले असतात की जेणेकरून आपण ते पिण्यामध्ये प्रवृत्त होऊ नये. तरी सुद्धा माणसं वाचत वाचत ओढतात आणि ओढत ओढत वाचतात. सावधानतेचा इशारा दिला नाही का मला सांगा? इशारा दिलाय, पण त्या इशाऱ्याकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष करतो. वारंवार आम्हाला काळ नोटीस पाठवत आहे. पहिली नोटीस येते आहे, केस पांढरे होत आहेत. आम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढलं, केस काळे करू लागलो. दुसरी नोटीस आली, डोळ्यांनी दिसेना, आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढलं, चष्मा लावू लागलो. तिसरी नोटीस आली, कानानं ऐकू येईना, त्याच्यावर सुद्धा आपण मशीन आणली. पण कुठपर्यंत हे चालणार आहे? काहीतरी मर्यादा ही परमात्म्याने आपल्याला लावून दिलेली आहे आणि त्या मर्यादेमध्ये जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे. तो आपल्याला वारंवार नोटीस पाठवतोय, पण आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याला बायपास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कधी ना कधीतरी हा काळाचा घाला आपल्यावरती येणारच आहे, हे मात्र माणूस विसरतो. आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. इथे जो कोणी जन्माला येणार आहे तो मरणारच आहे, जो येणार आहे तो जाणारच आहे. यज्जायते तन्म्रियते हा जगाचा नियम आहे. जो जन्माला येतोय तो मरणार आहे. परमात्मा जरी जन्माला आला तरी त्याला अवतार संपवून जावंच लागणार आहे. भगवंताचा कोणताही अवतार जर आपण बघितला तर तो परमात्म्याचा अवतार येतो आणि जातो, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणजे समदृष्टीनं एकाच काळामध्ये किंवा अनंत काळापर्यंत एखादी गोष्ट टिकून राहू शकत नाही. आणि हाच इशारा जे खरं आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत नियमामध्ये बसतं, त्या नियमाचाच निर्देश आपल्याला संत महात्मे वारंवार करत असतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार.